जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती मालवण आणि ग्रामपंचायत राठिवडे यांच्या वतीने 25 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या योजनेचा जल अर्पण दिन व हस्तांतरण प्रक्रिया सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न झाला। यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, राठिवडे सरपंच दिव्या धुरी, कनिष्ठ अभियंता अतुल माने, जिल्हा समन्वयक इंदिरा परब, उपसरपंच निखिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पुजारे, काजल धुरी, दीपाली धुरी, यशस्वी मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी विनोद रावले, माजी उपसभापती अरुण मेस्त्री, असगणी उपसरपंच अतुल तांबे, तंटामुक्त समिती अध्यक्ष किंजवडेकर, बाळा सुरबाधुरी, कृष्णा पुजारे, गुरुदास पांचाळ, सीताराम धुरी, गंगाराम धुरी, संतोष धुरी, भूषण धुरी, बचत गट महिला, ग्रामसंघ अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी जल अर्पण व हस्तांतरण प्रक्रिया सोहळ्याचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर राठिवडे शाळा क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांचे समूह गान व प्रभात फेरी काढण्यात आली। महिलांची जलकलशासह जलदिंडी, सरपंचांच्या हस्ते जलबंधन, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्वांची जलशपथ, पाण्याचे महत्त्व आणि पाण्याचा योग्य वापर कसा करावा याचे संदेश देणारे विद्यार्थ्यांचे पथनाट्य, उपस्थित अधिकारी अतुल माने यांच्या हस्ते जलजीवन योजनेचे सरपंचांकडे हस्तांतरण, जलपूजन, पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रात्यक्षिक जिल्हा समन्वयक इंदिरा परब यांनी दाखवून तपासणी मार्गदर्शन व किट ग्रामसंघ महिला समिती गठीत करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। दरम्यान फ्रेंडशिप ग्रुप राठिवडे यांच्या वतीने राठिवडे शाळा क्रमांक 1 आणि गोंजीची वाडी शाळा क्रमांक 2 साठी साहित्य भेट देण्यात आली आणि हर घर जलची घोषणा करण्यात आली। तर जलजीवन योजनेचे पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून सरपंचांकडे जल अर्पण व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। जल अर्पण कार्यक्रमास अनुसरून सरपंच, जिल्हा समन्वयक, कनिष्ठ अभियंता व पंचायत समिती सदस्य अशा मान्यवरांनी विशेष मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले। तसेच शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राठिवडे ग्रामपंचायतीने कोकण विभागात तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल सर्वांनी सरपंच आणि सहकारी यांचे अभिनंदन केले। ग्रामविकास अधिकारी विनोद रावले यांनी आभार प्रदर्शन केले।